बीड ते नाळवंडी रस्त्याची दयनीय अवस्था झाली। गेल्या 15 वर्षांपासून हा रस्ता प्रलंबित आहे। अनेक वेळा आंदोलन केली, मोर्चे काढले, मात्र हा रस्ता अद्यापही खडतरच आहे। नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते। पाहुयात नेमकं वास्तव काय आहे। बीड ते नाळवंडी रस्त्याची दयनीय अवस्था। 15 वर्षांपासून नागरिकांचा खडतर प्रवास। रस्त्यासाठी नेत्यांनी दिलेली आश्वासनं हवेत। बीड ते नाळवंडी या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना गेल्या 15 वर्षापासून खडतर प्रवास करावा लागतोय। निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधी आश्वासनं देतात आणि निवडणुका झाल्या की विसरून जातात, असं इथले नागरिक सांगतायत। बीडचे पालकमंत्री अजित पवार, स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे स्थानिकांनी अनेकदा पाठपुरावा केला, मात्र अद्याप कोणताही मार्ग राजकीय नेत्यांनी काढला नाही। या रस्त्यावर अनेक खडी क्रशर आहे, त्याच्या अवजड वाहतुकीनं रस्त्याची दुर्दशा झाली आहे। मात्र या खडी क्रशरला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप येथील स्थानिकांचा आहे। येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी या रस्त्याचं काम झालं नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिलाय। तो प्रशासनाकडून किंवा लोकप्रतिनिधीकडून अद्याप देखील आम्हाला काही प्रतिसाद मिळालेला नाही। या रस्त्या संदर्भात येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या अगोदर आमच्या रस्त्याचा प्रश्न जर मार्गी लागला तर बरोबर ठीक आहे। जर आमच्या त्या निवडणुकीच्या अगोदर जर प्रश्न जर मार्गी लागत जर नसेल तर आम्ही सरळ नाळवंडी, चिंचोली, दहिपळ आणि जुजगवन या ठिकाणी मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा हे करू, त्यांना मागणी करू। बीड ते नाळवंडी या रस्त्यावरून आम्हाला दररोज ये-जा करावी लागते। पावसाळ्यात तर चिखल तुडवत प्रवास करावा लागतो। लोकप्रतिनिधींनी नुसते आश्वासनं न देता रस्त्याचं काम मार्गी लावावं अशी मागणी आता केली जाते। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे येथील बस सेवा सुद्धा गेल्या 10 वर्षांपासून बंद पडलेली आहे। त्यामुळे दळणवळणासाठी नागरिकांची हाल होत आहेत, तर लोकप्रतिनिधींनी 1 महिना या रस्त्यानं प्रवास करून दाखवावा असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। आंदोलन वगैरे पण आम्ही या रस्त्यासाठी केलेले आहेत, पण काहीच आम्हाला प्रशासनाने मदत केलेली नाहीये। की जे काही आजारपण असेल तर आमच्याकडनं अडवून भाडं घेतलं जातं या ठिकाणावर, आणि बसला जिथं आम्हाला म्हणजे बसची पण व्यवस्था नाहीये। मुलं शाळेला अपडाऊन करायला पण प्रॉब्लेम येतोय। या सगळ्या गोष्टी आम्हाला अडचणीच्या आहेत, त्याच्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर सहकार्य करावं, या गोष्टींचा विचार करावा आणि त्याबद्दल निर्णय घ्यावा अशी आमचं मत आहे। बीडला जायचं असलं तर जवळजवळ 4-5 तास लागते। पावसा असला तर जाऊच नाही शकतं। दुकान एखाद्या दुकान लागलं ते यायला पोचत नाही, अशी अवस्था आहे रस्त्याची। त्यापुढे हात जोडतो, विनंती करतो, हे रस्ता दुरुस्त करावा। गेली 13 ते 14 वर्षापासून हा रस्ता प्रलंबित आहे। हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशीच मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे। हरदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।